गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगावच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार करा, नगरसेवकांनी जनतेसाठी झोकून द्यावे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा नवनिर्वाचित नगरसेवकांना कानमंत्र, पारदर्शक कारभारासह विकासाचा वेग वाढविण्याचे आवाहन. नाशिक प्रतिनिधी. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाची मोठी जबाबदारी आता नवनिर्वाचित नगरसेवकांच्या खांद्यावर आहे. नागरिकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन समर्पित भावनेने, पारदर्शकतेने आणि उत्तरदायित्वाने काम करावे, असा संदेश राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांनी दिला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नाशिक केंद्राच्या वतीने जळगाव महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या 2 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिरात मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून नगरसेवकांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींची भूमिका, नागरिकांच्या अपेक्षा आणि शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या नियोजनावर मार्गदर्शन केले. नागरिकांचा विश्वास हीच खरी ताकद. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. कारभारात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांचा विकासकामांमध्ये सहभाग वाढविणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने शहराचा विकास साधणे आवश्यक आहे. जळगावला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने आपली भूमिका प्रभावीपणे बजावली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सक्षम लोकप्रतिनिधी आणि प्रभावी स्थानिक स्वराज्य व्यवस्था हीच विकसित शहराची खरी ताकद आहे, असे सांगत महाजन यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना जबाबदारीची जाणीव करून दिली. जळगावला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे. महापौर दीपमाला काळे. या प्रशिक्षण कार्यक्रमात जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाची तसेच सर्व नगरसेवकांची सविस्तर माहिती दिली. आगामी काळात जळगाव शहराला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्व नगरसेवकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे महापौर काळे यांनी सांगितले. नवनिर्वाचित नगरसेवकांना महानगरपालिकेचे कामकाज, नियम, अधिकार आणि जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी हे प्रशिक्षण शिबिर अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षण शिबिरात अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशिक्षक तथा निवृत्त मनपा आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी नगरसेवकांना महानगरपालिकेची कार्यपद्धती, विविध कायदे, नियम तसेच सभाशास्त्र आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या याबाबत सखोल मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित नगरसेवकांना महानगरपालिकेचा कारभार अधिक प्रभावीपणे समजून घेता यावा आणि नागरिकांच्या प्रश्नांना कायदेशीर व प्रशासकीय चौकटीतून योग्य पद्धतीने हाताळता यावे, हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका ॲडव्होकेट शुचिता हाडा यांनी केले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व गटनेते विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते प्रफुल्ल देवकर, शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या अर्शिनबानू खाटीक, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष व नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह जळगाव मनपाचे सर्व नगरसेवक आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता प्रशिक्षणातून प्रत्यक्ष विकासाकडे. 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिरातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग प्रत्यक्ष महानगरपालिका कारभारात कितपत होतो, याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर सर्व नगरसेवक एकत्र येतात का आणि जळगावच्या विकासाला अपेक्षित वेग मिळतो का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.